स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला घेण्याकरता उज्ज्वल निकमांना विनंती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कल्याणप्रमाणे बीडचा खटलाही निकम लढणार का, याकडे लक्ष. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. शासन निर्णयात बदल होणार नाही, मात्र निकषांच्या बाहेरचे अर्ज बाद होणार. वाल्मिक कराड सरेंडर करण्यासाठी वापरलेली कार अजित पवारांच्या ताफ्यातली. भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा दावा. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पहिल्यांदा आपणच केली. धनंजय मुंडे यांचा दावा. दोषींना फाशीच व्हावी, मुंडेंची मागणी. धनंजय मुंडेंना बाजूला करून छगन भुजबळांना मंत्रिपद देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल. अजित पवार मुंडेंवरील आरोपांवर बोलत नसल्यानं वडेट्टीवारांना शंका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एसआयटी कडून तपास सुरू. एसआयटी प्रमुख बसवराज तेनी घेतली संपूर्ण प्रकरणाची माहिती. खाते वाटपानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची दांडी, तर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर भरणे यांच्या कार्यालयाची माहिती. राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार. कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. प्रजासत्ताक दिनी होणार प्रत्येक शाळेत संविधान वाचन. शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावर येणार. पुण्यातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात भुजबळ पवार एकत्र. दिलीप वळसे पाटलांनाही आमंत्रण.